नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. पालकत्व अनुभवताना या रविवारच्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये स्मार्ट पालक होण्यासाठी आपण प्राचीताईकडून टिप्स जाणून घेतल्या. आता आजच्या एपिसोडमध्ये आपण हायपर ॲक्टिव्हनेस किंवा ADHD म्हणजे काय या संदर्भात जाणून घेणार आहोत. तर हे एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला जर काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल तर हॅपी लाईफची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. शिवाय प्राचीताईचा ईमेल ID सुद्धा मी तिथे देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन संपर्क साधू शकता. प्राची चित्रे म्हणजे प्राचीताईंनी 20 वर्षाहूनही अधिक काळ मेंटल हेल्थ फील्डमध्ये काम केलेलं आहे. मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळावं म्हणून या सिरीजचं प्रयोजन आहे. तर पुन्हा एकदा सुरू करूया प्राचीताई बरोबरच्या गप्पा. प्राचीताई नमस्कार. नमस्कार स्मिता. खूप फॉर्मल वागतो आपण. हो. खरं तर आपण अशा नाही आहोत. पण तरी सुद्धा खूप छान मागचे 2 एपिसोड तू गाईड केलंस. आता मागे तू आम्हाला सांगितलं होतं की पेरेंटिंग स्टाईल कशी असायला पाहिजे आणि खूप छान टिप्स दिल्या. आय होप सगळ्यांना याचा फायदा झाला असेल. आता आजच्या या एपिसोडमध्ये ADHD म्हणजे काय, हायपर ॲक्टिव्हनेस एक्झॅक्टली काय असतो, किंवा आपण केव्हा म्हणू शकतो की माझा मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे, केव्हा म्हणू शकतो की हा ओव्हर ऍक्टिव्ह आहे की ऍक्टिव्ह आहे, यातले फरक जनरली पालकांना कळत नाही. तर ते आम्हाला जरा व्यवस्थित एक्सप्लेन कर. ओके. हायपर ऍक्टिव्हिटी ही टर्म आपण वापरूच नाही जोपर्यंत तज्ज्ञांनी तसं तुम्हाला सांगितलेलं नाही. बरोबर. सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट, पीडियाट्रिशियन, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन असतात. त्यांच्यापैकी कोणी जर तुम्हाला सांगितलं नसेल तर अजिबात म्हणू नका की माझं मूल हायपर ऍक्टिव्ह आहे. बरोबर. मुलं ही ऍक्टिव्ह असलीच पाहिजेत. त्या वयानुसार त्यांनी जेवढी मस्ती केली पाहिजे ती केलीच पाहिजे. ओव्हर ऍक्टिव्ह असतात म्हणजे आपण असं म्हणूया, जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे माझं मूल एका जागी स्थिर बसत नाही, सारखं तिकडून इकडे उड्या मारतोय किंवा धावतोय किंवा काय, आपण म्हणूया माझं मूल ओव्हर ऍक्टिव्ह आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे कोणीतरी तज्ज्ञांनी सांगितल्याशिवाय हायपर ऍक्टिव्हिटी ही टर्म वापरू नये, कारण ही क्लिनिकल टर्म आहे. आणि ती पूर्ण त्याचं जे आपण त्या डिसऑर्डरचं नाव आहे ते आहे ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. सहसा 6 वर्षाच्या आधी त्याचं डायग्नोसिस आपण करतच नाही. बरोबर. म्हणजे आपण लक्ष देतो की जरा हे जास्त होतंय किंवा असं काही, पण त्याचं डायग्नोसिस तज्ज्ञ 6 वर्षाचं मूल होईपर्यंत देत नाहीत. त्याच्यात वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात. हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे सतत ऑन द गो असणं, मोटर लावल्यासारखं ते मूल भिरभिर भिरभिर भिरभिर. त्याचं आपण असं म्हणूया, जिथे शांतपणे बसणं अपेक्षित आहे तिथेही ते मूल बसत नाही. आणि हे खूप जास्त प्रमाणाबाहेर होत चाललेलं आहे. म्हणजे मुलं ओव्हर ऍक्टिव्ह असतात. वर्गात एक तू साधारण पहिलीचा वर्ग बघ, जर टीचर नसतील, शिक्षक नसतील तर मुलं ही मस्ती करणारच. बरोबर. त्यातली काही कोणीतरी तिकडनं कॉरिडॉर मधनं गेल्यावर शांत बसतील, काही टीचर आत गेल्यावर शांत बसतील, काही टीचर ओरडल्यावर शांत बसतील. पण 1-2 मुलं अशी असतील जी शांत बसूच शकत नाहीयेत. ती तरी त्यांची चुळबुळ चालूच आहे. म्हणजे ज्या परिस्थितीत शांत बसणं अपेक्षित आहे तिकडेही ते बसू शकत नाहीयेत आणि ते मुद्दाम करत नाहीयेत. तर शक्यता आहे ADHDची, पण आपण त्याचं लेबलिंग करायचं नाही. बरोबर. तू म्हणालीस की 6 वर्षापर्यंत मुलं ऍक्टिव्ह असतातच. मुलं पुढेही ऍक्टिव्ह असतात. 6 वर्षापर्यंत आपण त्याचं डायग्नोसिसच करत नाही. म्हणजे तोपर्यंत तर आपण असा विचारच करू नये की बाबा माझा मुलगा ओव्हर ऍक्टिव्ह आहे आणि आता तो हायपर ऍक्टिव्ह कडे जातोय का. तर असा खूप जो अतिविचार होतो तर तो 6 वर्षापर्यंत करू नये. कारण जर असं, पण मी असं म्हणेन की खूप जास्त वाटतंय की म्हणजे मला आता वाटायला लागलंय की म्हणजे हे नॉर्मल नाही वाटत आहे. म्हणजे नॉर्मल हा शब्द वापरू नये, पण एक लेमॅन ह्याच्यात पालकांना जसं वाटेल की नाही पण इतर मुलांपेक्षा माझ्या मुलाचं वागणं मला वेगळं वाटतंय, तर तुम्ही तज्ज्ञांना कन्सल्ट करा. बरोबर. तुमच्या ज्या शंका आहेत त्या तज्ज्ञांशी जाऊन त्याची चर्चा करा. आपापसात चर्चा करून ठरवू नका. बरोबर. तज्ज्ञांकडे जा आणि ते जे सांगतील तो मार्ग तुम्ही स्वीकारा.
की ते जर म्हणाले की हो आपल्याला जरा लक्ष द्यायला लागेल, चिन्ह वाटतायत अशी, तर ते तुम्हाला सांगतील सुद्धा की काय करा ह्या बाबतीत. पण म्हणजे हे सिम्पटम्स आपण कसं काय ओळखायचं? तर मी जसं म्हटलं तसं की जिथे शांत बसणं अपेक्षित आहे, मेनली अस्थिरता, की अतिचंचलता, अस्थिरता. अतिचंचलता म्हणजे शांत बसताच येत नाही. खेळतात म्हणजे ती मुलं खूप खेळायचं असतं त्यांना. इकडून तिकडे उड्या मारतील, ही वस्तू इकडे नेतील, ती तिकडे नेतील. तू असं विचार कर, ते मूल आहे आणि त्याला तू एक मोटर लावलेस, ते मोटर ऑन केलं तर ते मूल एका जागी बसेल का? खेळण्याला असं जेव्हा हे असतं ऑन केलं आपण की ते टणटण टणटण उड्या मारेल, इकडून तिकडे जाईल, ह्याला हात लाव, त्याला हात लाव. जिथे मी हे तू लक्षात ठेव, जिथे शांत बसणं अपेक्षित आहे, जिथे सगळेच मस्ती करतात, सगळेच मुलं मस्ती करतील, पण ह्याची प्रमाणाबाहेर आहे. पण तसं पाहायला गेलं ना तर म्हणजे लहान मुलांमध्ये, आता मी कबीरचं ह्याच्यावरून मी सांगेन, कबीर 3 वर्षाचा जेव्हा होता तेव्हा तो असाच होता. म्हणजे ती चावी, तो जेव्हा झोपेल तेव्हाच तो शांत. बरोबर. म्हणजे मला आठवतोय तो किस्सा, अळीमिळी गुपचिळी जे झीवरचा प्रोग्राम आहे तेव्हा मी गेले होते आणि तो एके ठिकाणी बसत नव्हता. मी त्याला कसं करू आणि एम्बॅरेसमेंट होती का मी या शोला आले, कशाला मी हो म्हणाले यांना. पण तो त्याचं म्हणणं काय असायचं, त्याला छान वाटत होतं, इथे खेळायला मज्जा येत होती की एवढं मोठ्या समोर टाळ्या वाजवतात, आपण काहीही केलं की तो बिनधास्त खेळत होता. आणि त्यावेळेला मला हे टेन्शन आलेलं. असंच शाळेमध्ये सुद्धा त्याच्या खूप जण असे आहेत की ज्यांना खेळायचंच आहे, त्यांचं बाकी काही म्हणणं नाहीये, ते कोणाला हार्म करणार नाहीत, काही नाही, त्यांना उड्या मारायच्या, त्यांना खेळायचंय. कोणी प्रश्न विचारला तर ते शांतपणे उत्तरं नाही देत, उड्या मारूनच उत्तरं देतात. पण तरी सुद्धा मग त्यावेळेला आपल्याला असं गरज वाटते का की जर आपल्याला वाटत असेल, शाळेत एकदा मूल जायला लागलं आणि शाळेतकडनंच तुम्हाला असे जर फीडबॅक आला, कारण टीचर्सच्या वगैरे हे गोष्टी लक्षात येतात की 40 मुलात हा मुलगा जरा वेगळाच आहे, की कुठल्याही पद्धतीने हा शांत बसतच नाहीये. म्हणजे प्रेमाने झालं, धाकाने झालं, सगळं झालं, पण ह्याला बसताच येत नाही. बेसिकली हे आपल्याला समजून घ्यायचंय की ते मूल मुद्दाम करत नाही. स्प्रिंग लावलीये त्याला, तर तो कसा बसेल शांत? किंवा आपण वेगवेगळ्या सिच्युएशनला बघू शकतो ना ट्राय करून. जसं की मला खूप असं वाटायचं, मी तुला खूप काळजीने फोन पण केला होता त्यावेळेला, पण मला टीचर सांगत होती की मला माहिती की त्याला कसं शांत करायचं आणि तो तिथे जाऊन बसायचा. एक्झॅक्टली. हा मूळ आपल्याला ती की आहे की तो सगळ्या सिच्युएशन्स मध्ये तसाच वागतोय का तो स्पेसिफिक सिच्युएशन्स म्हणजे जिथे तो त्याला मस्त वाटतं तिथे तो तसा बागडतोय, पण जिथे त्याला माहितीये की इकडे आता डेंटिस्ट कडे आपण आलेलो आहे तर इथे शांतपणे बसायचंय, ही समज त्याला आहे आणि तो तिथे बसलाय. जिथे त्याला भीती नाहीये, धाक नाहीये, मोकळं वाटतंय, छान वाटतंय, तिथे ते मूल छान उड्या मारतंय, तर त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याला ती समज आहे की इथे मी हे करू शकतो, इथे मी हे करू शकत नाही. बरोबर. ADHD जर असेल आणि हायपर ऍक्टिव्हिटी त्याच्यातली आपण जे म्हणतोय, तिथे ती समज जरी असली तरी ती इतकं ते तुमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत की तुम्ही नाही करू शकत. त्याच्यावर नियंत्रण स्वतः ती मुलं आणू शकत नाहीत. आणि मग कसं होतं, जसं वय वाढतं ना तशी ती चंचलता वेगवेगळ्या मग अगदी मला आता समजायला लागलंय, मग मी बसल्या जागी असं असं करते, किंवा मग माझे हात काहीतरी फिरताय तिकडे तिकडे, मी टेबलवर काहीतरी करते, माझ्या पायाचं काहीतरी चाललंय. मुळात ती अस्थिरता आहे, चंचलता आहे. आता जेव्हा आपण अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणतो स्मिता, त्याच्यात 3 कॉम्पोनेंट्स आहेत. आपण आतापर्यंत जे बोलतोय ते हायपर ऍक्टिव्हिटी बद्दल बोलतो. म्हणजे फिजिकली ती मुलं सैरभैर असतात, इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असतात, एका जागी शांत बसत नाहीत, क्लास डिस्टर्ब करतात, असं हे टिपिकल एक आपण साधारण उदाहरण बघू. त्यातला दुसरा कॉम्पोनेंट आहे अटेन्शन डेफिसिट, म्हणजे लक्ष एकाग्र करता येत नाही. म्हणजे ते कदाचित एवढं फिजिकली असे नसतील, पण आता मी तुझ्याशी बोलतेय ना, तू भरकटलीयस कुठेतरी, हे थोड्याफार प्रमाणात सगळ्यांचं होतं. पण जेव्हा हे ADHD असतं तेव्हा लक्षच नाही. म्हणजे जिथे केअरफुल अटेन्शन, अशा काही गोष्टी असतात जिथे तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन करायचं असतं, पझल सोडवायचंय किंवा असं काहीतरी, तर ते नाही जमत. कारण एका जागी लक्ष एकाग्र करणं हे या मुलांना जमत नाही. मग त्याचे आपल्याला परिणाम काय दिसतात? वस्तू हरवतात,
हा. रोजच्या रोज, अरे दर आठवड्याला मी याला 4 खोडरबर आणते, ती हरवतो तो. पेन्सिल बॉक्स हरवतोय, पुस्तकं शाळेतच विसरतोय, टीचरनी काय सांगितलंय गृहपाठ माहित नाही, लक्षच नव्हतं, अर्धे निरोप येतच नाहीत. हे सगळं लक्ष एकाग्र नसणं, इन अटेन्शन डेफिसिट जो त्यातला पहिला कॉम्पोनेंट आहे हे असू शकतं. आणि तिसरा एक भाग असतो त्याच्यात इम्पल्सिव्हिटी. म्हणजे जे इम्पल्सेस आहेत त्याला कंट्रोल करू शकत नाही, की मला जे ज्या वेळेला करावंसं वाटतंय ते मी करणार, कॉन्सिक्वेन्सेसचा विचार न करता की परिणाम काय होतील. की मला इकडून उडी मारायची आहे मग मी मारणार, मी नाही विचार करणार की अरे मला लागू शकतं. ज्या वयात तो विचार अपेक्षित आहे, अगदी लहान मुलांकडनं नाही, पण एक 10 वर्षाचा मुलगा पण हे असं करतोय की अरे ह्याला एवढं नाही लक्षात येते की आपल्यालाच लागेल किंवा आपल्या या कृत्यामुळे दुसऱ्यांना काही त्रास होईल. इम्पल्स कंट्रोल करता येत नाही, किंवा विचार केला तरी सुद्धा, माहिती असलं तरी सुद्धा तेव्हाची कृती थांबवता येत नाही. आणि विचार बऱ्याचदा ह्या मुलांचा नंतर होतो, जेव्हा तुम्ही नंतर त्यांच्याशी बोलता ना तेव्हा त्यांना हो नाही बरोबर आहे, म्हणजे त्यावेळेला ते जे काही इम्पल्सेस असतात की मला हे करावंसं वाटतंय ते करून टाकायचं. नंतर जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा त्या मुलांशी बोलता तेव्हा त्यांना नंतर हो माझं चुकलं, पण तो त्यावेळेला सारासार विचार करता येत नाही, ती इनएबिलिटी आहे. आणि सगळीकडे हे लक्षात घ्यायचं की हे मुद्दाम करत नाहीयेत. त्यामुळे हे 3 कॉम्पोनेंट्स, हायपर ऍक्टिव्हिटी, इन अटेन्शन, इम्पल्सिव्हिटी, वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळ्या मुलांमध्ये तुम्हाला आढळून येऊ शकतात. काहींमध्ये एकच असेल, फक्त इन अटेन्शन आहे, बाकी तो असा खूप सैरभैर वगैरे फिजिकली नाहीये, पण वस्तू हरवणं आणि अजिबात लक्षात राहत नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे, जर मी सांगितलं की त्या खोलीत जा, ते कपाट उघड, डावीकडच्या वरच्या कप्प्याची ती वही आहे ती आण आणि येताना तो लाईट बंद करून ये, तर हे ज्या मी इन्स्ट्रक्शन्स दिल्यात, ज्या सूचना दिल्यात त्यातली एखादी किंवा दुसरीच ऐकून तिकडे जाऊन कुठलं कपाट, किंवा काय कुठली तू काय कपडे मागितलेस, म्हणजे लक्षच नाही. पण मग हे काय हे लक्ष नाही म्हणून असतं काय, हा काय म्हणजे म्हणजे तो इनअटेन्शन जर हे ADHD असेल तर. आता बऱ्याचदा असंही असेल की मूल स्वतःच्या तंद्रीत आहे, म्हणून मी म्हणते की लेबल आपण चिकटवायचं नाही. आपल्याला काय बघायचंय, मला आता हे सगळं जरा कळलंय ADHD बद्दल, तर मग मी माझ्या मुलाकडे जरा वेगळ्या दृष्टीने बघाल असं काही आहे का, तर मग मला काय बघायचंय की हे किती फ्रिक्वेन्सीने होते, की वारंवारच हे असं त्याचं वागणं आहे, सारखंच आहे. बराच काळ मी बघतेय, एक 2-3 महिने 4 महिने झाले हे असंच वागणं आहे, तर मग मी तज्ज्ञांकडे गेले पाहिजे आणि माझ्या ज्या काही शंका आहेत त्या मी बोलून, मग ऍटलिस्ट त्या शंकांचं निरसन होईल. कारण तज्ज्ञांचे वेगळे एक काही मोजमाप करण्याचे वेगळ्या टेस्ट असतात, ज्याच्यातनं ते तुम्हाला विचारतील, मुलाला ऑब्झर्व करतील आणि मग ते सांगतील की खरंच हे ADHD आहे का, हे ADHD नाहीये, किंवा आपल्याला थोडं वाट बघायला पाहिजे की हे कदाचित काही गोष्टी वयानुसार आपोआप निघून सुद्धा जातात. पण असं समजून आपण विचारायलाच नको, ही चूक नको करायला. मनात आलंय ना, जा लगेच. आपण कुठल्याही शारीरिक आपल्या मुलाला काही प्रॉब्लेम आला तर आपण नाही ना ती रिस्क घेत, आपण लगेच पिडियाट्रिशियन कडे जातो आणि लगेच आपल्या शंका बोलून दाखवतो, आणि एकदा त्यांच्याकडनं आलो की हा आता मी ठीक आहे. मग तसंच मेंटल हेल्थ प्रोफेशनल कडे जायला तुम्ही बिचकू नका. बरोबर, की जर मला असं वाटतंय की माझ्या मुलात काहीतरी मला इश्यू वाटतोय, त्याचं डे टू डे फंक्शनिंग अफेक्ट होतंय का त्याच्यामुळे, तर ह्याच्याकडे लक्ष द्या. शाळेतनं तक्रारी येत आहेत, तो क्लासला जातो तिकडनं तक्रारी येत आहेत, तो संध्याकाळी खाली खेळायला गेला तर 4 आया तक्रारी घेऊन येत आहेत, आणि अभ्यासात मला दिसतंय की तो मागे पडायला लागलाय, किंवा कुठल्याही गोष्टीत आधी तो जसा रिस्पॉन्ड करत होता किंवा ती करत होती तसं आता करत नाहीये, काहीतरी बिनसलंय आणि हे आई वडिलांना कळतं. तर पण लगेच आज बिनसले म्हणून उद्या जा असंही मी म्हणत नाही. जरा थोडं वाट बघा, किती तुम्हाला फ्रिक्वेन्सीने दिसतंय की ह्याच्या वर्तणुकीत काहीतरी बदल आहेत, किंवा हा लहानपणापासून असाच आहे, वाभरा आपण म्हणतो ना की अगदी काही मस्ती मागचं पुढचं बघणार नाही, पण आतापर्यंत ठीक होतं, आता 7 वर्षाचा झाला, असं जर वाटत असेल तर तुम्ही तज्ज्ञांना भेटा. पण मग जेव्हा हे लक्षात येतं पालकांना की अरे हा ADHD जवळ जाणारा त्याचा पॅटर्न आहे, त्यावेळेला मग आपण
मुलाशी संवाद साधून ते त्याला सांगायला हवं का, हे बघ मागे तुला मी हे आणायला सांगितलं, तू सारखं विसरतोस, आता जर असं लक्ष देऊन जा आणि मी सांगते ते 4 गोष्टी ह्या मी सांगितल्या त्या करून दाखव. असं ते घरामध्ये ट्रायल करून आपण ते मुलाबरोबर ते बोलणं गरजेचं आहे की त्याला सांगायलाच नाही पाहिजे या गोष्टी. हे बघ, जर आपल्याला हे सगळे ना आपण आधी करून बघतो, तज्ञांकडे जायच्या आधी आपल्या पद्धतीने आपण घरगुती उपाय जे असतात ते करून बघतो. पण जर तो खरंच डिसऑर्डर असेल तर तेवढं पुरणार नाही. आपलं हे अशा ज्या सूचना आहेत त्या तेवढ्या पुरता कदाचित एखाद वेळेला हे होईल, पण तो मूळ जर ते डिसऑर्डर ADHDच असेल तर आपल्याला अजून मदतीची गरज आहे. म्हणून मग आणि तू जे म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण मला कसं सांगायचं, काय सांगायचं हे तुम्हाला तज्ञ सांगतील. की आपण एरवी त्याला सांगतच होतो ना, तरी काही आपल्याला परिणाम दिसत नव्हता. मग कदाचित असं आम्ही सांगतो की शाळेतनं तो वस्तू विसरतोय ना, मग त्याच्या दप्तराला एक स्टिकर लावा आणि त्याच्यावर चित्र ठेवा, पेन्सिल बॉक्सचं, ह्याचं त्याचं, आणि रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर बॅग भरताना त्याला ते चेक करायला सांगा, हे टाकलं का, हे टाकलं का, हे टाकलं का. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तो प्रॉब्लेम डील करता येतो. आता ADHD इज इट क्युरेबल असं विचारलं जातं की ते पूर्णपणे मिटतं का, तर पूर्णपणे आज आहे आणि उद्या नाही असं होणार नाही, पण ते मॅनेज करता येतं. अच्छा. आणि ते मॅनेज कसं करायचं तेही तज्ञ तुम्हाला सांगतात. कधीतरी औषधोपचारांची गरज पडते, जेव्हा प्रमाणाबाहेर असते, जेव्हा आपल्या लक्षात येतं की ह्याच्यामुळे मुलाचंच नुकसान होतंय, तो एका जागी बसूच शकत नाहीये, तर तो काय ग्रहण करणार आहे, अभ्यास शिकवतायत ते, त्यामुळे मग तो माइल्ड डोस कधीतरी द्यावा लागतो. आणि ते सायकियाट्रिस्ट पूर्ण तुमच्याशी चर्चा करून सगळं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतात. त्या औषधांना घाबरण्यासारखं नाहीये काही. बरं, त्याची सवय लागते का, तर नाही. बहुतेक वेळेला जेव्हा शाळेला सुट्टी असते तेव्हा औषधांना पण सुट्टी दिली जाते. त्या औषधांचं एवढंच हे असतं की त्या शाळेच्या वेळेत तो बसून फोकस करू शकेल, कारण तो नाही करू शकत आहे त्याच्याशिवाय. म्हणून जसं मला ब्लड प्रेशर असेल तर गोळी घ्यायलाच लागेल ना, तसं आहे ते. तर ते तेवढ्यापुरती गोळी घेतात, त्याचा डोस कमी जास्त करतात आणि ते पूर्ण तुमच्या तज्ञांशी, सायकियाट्रिस्टशी ते बोलून सगळं तुमचं हे केलं जातं. पण कधीतरी ती औषधांची गरज असते. औषधांबरोबर थेरपी असते, ऑक्युपेशनल थेरपी असते, पेरेंट काउन्सिलिंग असतं. जे तू आता मला विचारलं की असं बोलायचं का, तर हो बोलायचं, पण नक्की काय आणि कसं बोलायचं हे ते तुम्हाला सांगतील. जर तुम्ही असं सारखे दोष दिलेत त्याला, तेच म्हटलं की तू वेंधळाच आहेस, तुला जमतच नाही, तुला एके ठिकाणी बसताच येत नाही, असे जे आपण बोलतो, बरोबर, ते बोलून झाल्यानंतर जर का आता त्यांना कळलं की अरे हे हाताबाहेरच आहे, मग त्यावेळेला ते नोटीस करून द्यायला पाहिजे का, तर नोटीस करून द्यायला हवं त्याला. पण जर का आपल्या लक्षात येतं की हे 2-3 वेळेला केलंय तरी सुद्धा काही तितका फरक पडत नाहीये, तर आपल्याला पद्धत बदलायची किंवा मग आपण सरळ काउन्सिलिंग करून घेऊ शकतो. म्हणजे मी तेच म्हणते की काउन्सिलरनी सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला मग बोलायचं. करेक्ट. की आपल्याला जो हवा तो परिणाम जर मिळत नाहीये तर मग आपल्याला आपली पद्धत बदलायची आहे. चाइल्ड काउन्सिलिंग केलं जातं, म्हणजे मुलांशी पण प्ले सेशन्स त्यांच्या वयानुसार, की लहान मुलं असतील तर खेळात त्यांच्याशी बोललं जातं. थोडे मोठे झाले की चर्चा करून ते गोल सेटिंग केलं जातं की आता आपण पुढच्या आठवड्यासाठी आपला काय गोल असणार आहे, अशा सगळ्या पद्धतीने. त्यामुळे हे छान मॅनेज करता येतं जर तुम्ही तज्ञांची मदत घेतली तर. घाबरून जाण्यासारखं किंवा असं काही नाहीये, पण आपण लेबल करायचं नाही, हेही तेवढंच खरंय. म्हणजे आपण लेबल तर करायचंच नाही, आपल्याला ते डील करता येत नाहीये तर आपण मग तज्ञांचा सल्ला घेऊन आपण डील करू शकतो, त्यांच्या गायडन्स खाली आपण या गोष्टी करू शकतो. आणि मला म्हणायचंय की ह्या गोष्टी आपल्याला लक्षात जेव्हा येतात त्यावेळेला त्या बदलू शकतात, अशा पद्धतीनं आपण सकारात्मक राहणं पण गरजेचं आहे. नाहीतर माझा मुलगा असाच आहे म्हणून खूप जण डिप्रेस होतात आणि म्हणजे मॉलमध्ये गेल्यानंतर मला ही गोष्ट हवी म्हणून जे लोळणारी मुलं आहेत त्यावेळेला पालकांना कसं डील करायचं हे कळत नाही, ते खूप एम्बॅरेस होतात. म्हणजे तू मला त्यावेळेला सांगितलं होतंस. हो, आता हा ADHD आणि हा वेगळा मुद्दा आहे. मी थोडंसं असं म्हणेन की आता ते लोळण घेणारं मूल ADHD वालं मूल आहे का कसं आहे, पण हे कोणीही लोळण घेऊ शकतं. जिथे डिसिप्लिनिंग थोडीशी मागे पुढे झालेलं आहे तर ते
त्यामुळे ना ते खूप तिथे गफलत होऊ शकते की आता ADHD आहे तर मला वेगळ्या पद्धतीने डील करायचंय का, तर नाही. जे आपण म्हटलं होतं फर्मनेस आणि कन्सिस्टन्सी ती सगळ्या मुलांच्या बाबतीत तीच आहे. करेक्ट. मग ते मूल ADHD असो नसो, पण आता आपण ADHD बद्दल बोलतोय म्हणून मी तुला सांगते की हा थोडासा वेगळा मुद्दा आहे डिसिप्लिनिंगच्या बाबतीत. पण जर तुमचं मूल मॉलमध्ये हट्टाने लोळण घेत असेल तर त्याला घेऊ द्या. त्यावेळेला कसं डील करायचं? स्वतःला सांगायचं की उद्याच्या पेपरमध्ये ही बातमी येणार नाहीये की मी आई किंवा बाबा म्हणून अक्षरशः मला काहीच जमत नाही वगैरे, असं काही होणार नाहीये. ह्या वेळेला ना स्मिता, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म हा नेहमी विचार करा. आपण त्यावेळेला शॉर्ट टर्म विचार करतो, नको ती एम्बॅरेसमेंट, चल बाबा उचल ते खेळणं आणि चल. आता ह्याला पण ना पॅटर्न स्ट्रॅटेजी असते. आता जर मला प्रचंड काहीतरी वेगळं टेन्शन मध्ये मी आहे आणि माझ्याकडे ती मेंटल स्पेसच नाहीये की मी आता ह्याच्याशी डील करीन, बरोबर, तर कधीतरी एक स्ट्रॅटेजी म्हणून पण सांगून की मला हे अजिबात आवडलेलं नाहीये तुझं वागणं, हे आज शेवटचं घेते, ह्याच्या पुढे घेणार नाही. शक्यतो असं करू नये, पण जर तशी वेळ आली. पण जर सगळं नॉर्मल सर्कमस्टन्सेस मध्ये नाही घेणार, आपलं ठरलेलं आहे, चालेल मला तू लोळलास तर मला चालेल, रडलास तरी चालेल, तू चांगली आई नाहीयेस, मला आवडत नाहीस तू, चालेल. त्यामुळे कोणी आपल्याला ते सर्टिफिकेट तिथे मॉलच्या बाहेर पडताना देत नाही, तू चांगली आई आहेस का तू वाईट आई आहेस. बरोबर. पण शॉर्ट टर्म मध्ये जर मी असं जर त्याची डिमांड त्यावेळेला फुलफिल केली, मी ऐकलं त्याचं, तर त्याला हेच कळतं की अच्छा मॉलमध्ये गेल्यावर लोळण घेतली ना की हवं ते मिळतं. किंवा घरात सुद्धा मी या सुरात रडलो ना किंवा रडले, आकांड तांडव केलं की मला जे हवं ते मिळतं. पण तुला हवं त्या सुरात तू रड, अख्खी बिल्डिंग येऊ दे, चालेल, हे नाही म्हणजे नाही. हा जर फर्मनेस आहे. आणि ना ही इथे शिस्त लावताना स्मिता, मला ह्याच्यात असुरी आनंद मिळतोय ही भावना पालकांची नसली पाहिजे. बरोबर. सॅडिस्टिक प्लेजर नाही मिळते, मलाही आवडत नाहीये, तुला काय वाटतं मला आवडतंय तुला असं रडताना बघताना, बरोबर, पण तू मला भाग पाडतोयस ते करायला. त्यामुळे हे असं तू करू नकोस, मी पण असं वागत नाही. बरोबर. आणि हे फर्मली, पुन्हा तेच फर्मनेस पण प्रेमाने, मलाही वाईट वाटतंय, मला तू रडताना अजिबात आवडत नाही, मला तू जेव्हा रडतोस ना मलाही त्रास होतो, पण नाही तू भाग पाडतोयस मला. त्यामुळे अशा वेळेला शॉर्ट टर्म कॉन्सिक्वेन्सेसचा फक्त विचार न करता लॉंग टर्म, की जर मी हे असंच करत गेले तर माझ्या मुलाला हेच लक्षात येईल की हा हिला कसं कळ कुठे आहे. करेक्ट. त्यामुळे काय दाबायचं ते मला बरोबर कळलेलं आहे. हा इथे गेल्यावर असं व्हायचं की आईच्या मैत्रिणी आल्यावर ना आपल्याला हवं ते करता येतं. अगदी. पण या फेजेस असतात ना, म्हणजे बऱ्याचदा तेच की ADHD आहे की नाही हे कळण्यासाठी तू म्हणतेस तसं 6 वर्ष जाऊ द्या, त्याचे पॅटर्न बघायला हवेत आपण, ते किती काळासाठी आहे. काही वेळेला मध्येच ते वागतात असं परत शांत होतात असं पण असतं, किंवा शॉर्ट टर्म साठी ते असं वागत असतात कारण कदाचित त्यांना काय इरिटेट होतं हे सांगता येत नाही. सुरुवातीच्या काळात तर त्यांना कळतच नसतं, त्यांना स्पष्ट बोलता पण येत नसतं, त्यामुळे सुद्धा भावना ज्या असतात त्या लहान मुलांच्या पण असतात ना. आणि त्या जर व्यक्त नाही नीट करता आल्या त्यांना तर मग त्या अशा पद्धतीने व्यक्त होतात कधीतरी. म्हणून मी म्हटलं की फ्रिक्वेन्सी बघा, ड्युरेशन बघा, किती काळ हा त्याचं वागणं असं आहे. कधीतरी घरात जेव्हा काहीतरी डिस्टर्बिंग घडलेलं असतं तेव्हा मुलांचं वागणं बदलतं. बरोबर. घराची घडी नीट बसली की आपोआप मुलांचंही सगळं नीट होतं. बरोबर. त्यामुळे थोडी वाट बघा. आणि नाही हे फार जास्त होतंय, शाळेतनं तक्रारी येत आहेत, डे टू डे फंक्शनिंग अफेक्ट होतंय. बरोबर. की ह्याच्याबरोबर कोणी खेळायलाच येत नाहीये, सगळे ह्याला घाबरतायत किंवा हा नकोसा झालाय, असं काही तुम्हाला वाटायला लागलं तर काउन्सिलरची मदत घ्यायला मागे पुढे बघू नका. थोडक्यात ऑब्झर्वेशन पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत ठेवलं पाहिजे. छोट्या मोठ्या त्यांच्या ज्या घडामोडी असतात त्याकडे लक्ष दिलं की तुम्हाला तुमच्या गोष्टी सॉर्ट आउट व्हायला मदत होते. आणि तू म्हणालीस तसं की पालक म्हणून मला कुठल्याही प्रकारे एम्बॅरस व्हायची गरज नाही. अशा वेळेला तुम्ही फर्म असणं हे अधिक महत्वाचं आहे, रादर कोणी बोलेल की काय मला.
काय काय वाटेल लोकांना हा विचार करण्यापेक्षा. बरोबर. म्हणजे मी जर व्यवस्थित पालक असेल तर मला कोणी काय कौतुक समारंभ होणार आहे का माझा? नाही ना. मग मी नाही जर त्यावेळेला माझ्या मुलाचा हट्ट पुरवला तर कोणी काही नाही बोलणार आहे, कोणाला काही पडलेली नाही. बोलले 2 वाक्य बोलून जातील, ते कोण आहेत? मी आणि माझं मूल, शेवटी हेच सत्य आहे ना. हो. त्यामुळे मला त्याच्या भवितव्याचा विचार करायचा आहे की हे जर मी आत्ता ऐकलं, हे जर अवाजवी हट्ट पुरवले तर हा पॅटर्न होणार. बरोबर बरोबर. वा, मस्त पद्धतीनं तू सांगितलंस की म्हणजे खूप जणांच्या या बाबतीतल्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील की आपला मुलगा हा हायपर ऍक्टिव्ह नाही, हा ऍक्टिव्ह आहे किंवा ओव्हर ऍक्टिव्ह आहे. आणि हायपर ऍक्टिव्ह आहे की नाही हे मी ठरवायचं नाहीये, हे तज्ज्ञांनी ठरवायचं आहे. जर का तुम्हाला अशा पद्धतीच्या समस्या जाणवत असतील तर मला असं वाटतं तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला संपर्क साधण्यासाठी काही लिंक दिलेले आहेत आणि मेल ID सुद्धा प्राचीताईचा दिलेला आहेच आहे. प्राचीताई, खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलंस तू आणि खूप जणांचा संभ्रम आता दूर झालेला असेल. तर आणि अजून असेल तर तू सांगितलंच आहे, तर ते तज्ञांची मदत घेऊन, कारण बऱ्याचदा असं होतं की ह्याच्यातनं नवीन प्रश्न सुद्धा मनात येऊ शकतात आपल्या चर्चेनंतर. हो, पण मदत ही नेहमी अवेलेबल असते. बरोबर. आणि आता यानंतर प्रत्येकाचं मूल हे वेगळं असतं, प्रत्येकाची जडणघडण ही वेगळी असते. त्यामुळे असा कॉमन प्रश्न तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारला तर त्याची उत्तरं देता येणार नाही. तुम्हाला खरंच कन्सर्न वाटत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळावं किंवा अशा पद्धतीचं काउन्सिलिंग व्हावं किंवा पेरेंट म्हणून सुद्धा तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तरी तुम्ही काउन्सिलिंग करून घेऊ शकता. आणि त्यासाठीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंकही दिली आहे आणि मेल ID सुद्धा दिलेला आहे. थँक्यू सो मच. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जी मुलं खूप घाबरतात किंवा खूप शाय असतात किंवा एक्स्ट्रीम वागणं असतं, आता ADHD बद्दल जाणून घेतलं, पण हे नॉर्मल सुद्धा काही गोष्टी असतात ज्या डेली लाईफमध्ये पेरेंट्सला भेडसावत असतात आणि असं वाटतं की माझा मुलगा सगळ्यांप्रमाणेच असा जरा छान असावा, पुढे जाऊन बोलावं त्यांनी, असं खूप प्रयत्न चालू असतात. तर त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. नक्की. थँक्यू सो मच.